याच दरम्यान आपण पाहू शकतो पहिलाच बॉल आणि बॉल चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय पलटवार चौकार। एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्यांना पारितोषिक लावायची आहेत विकासजी देवकर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो 3 चौकारांसाठी सॉरी विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। ज्याप्रमाणे आदेशनी कामगिरी केली त्याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। विकेट हॅट्रिक कंप्लीट केली, तिसरी विकेट हॅट्रिक। यावेळेस देखील फटका चांगला आहे, पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, डाऊन दी बॉल फिल्डर येतील लॉंग ऑफ मध्ये, कंप्लीट सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील। 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचलीये 6 या आकड्यावरती। 6 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत। नेक्स्ट मॅच दोस्ती 11 विपक्ष SPK सुपर किंग्स। दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस साठी रिपोर्टिंग करा आपण। इथे क्विक वनचा वापर करण्यात आला, फुल लेनचा बॉल होता, डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करत होते फॉलो थ्रू मध्ये, मात्र तोपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट होती। एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती। 7 रन ऑन दी बोर्ड, 7 धावा फलकावरती आहेत। आतापर्यंत जर विचार केला तर पहिली ओव्हर आणि पहिल्याच ओव्हर मध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल चांगल्या प्रकारे कमबॅक होत असताना पाहायला मिळते। पहिला बॉल चौकार होता, मात्र त्यानंतर जो कमबॅक केलेला आहे तो कमबॅक इथे चांगल्या प्रकारे होत असताना पाहायला मिळतोय। बॉलिंग मार्क वरती गोलंदाज शुभम पवार आपल्याला पाहायला मिळतील। या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी देखील कंप्लीट केली होती। यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे, चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, कंप्लीट सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील बघता बघता कंप्लीट होत आहेत। गोलंदाजाच्या माध्यमातून कलेक्शन मध्ये खराबी, बॅकिंग देखील खराब झाली होती, मात्र तिसरा प्लेयर बॅकिंग साठी आला, त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग होतीये आणि इथे आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट होतील। 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। 9 रन ऑन दी बोर्ड, 9 धावा फलकावरती आहेत। ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो पहिली मार्गस्थ आहे, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती, आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होती पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर हा देखील कॉल करण्यात येतोय आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थगित पाहायला मिळेल 9 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत। वे वाचवणं गरजेचं असेल, कुठल्याही प्रकारे टीम हर्डल घ्यायचं नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। बॉलिंग मार्क वरती शुभम आपल्याला पाहायला मिळतात, एकंदरीत 9 धावा फलकावरती आहेत। यावेळेस देखील स्ट्रोक चांगला डाऊन दी बॉल ऋतिक येतोय, कॅच झाली कंप्लीट लॉंग ऑफ मध्ये। या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती, फलंदाज होतोय बाद आणि विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल, लागतोय मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहू शकतो हा पहिला मोठा धक्का। आणि नक्कीच जर बघायला गेलं तर मी नेहमी उल्लेख करतो की कामगाव ओळखला जातो तो म्हणजेच फार चांगल्या प्रकारच्या खेळाडूंच्या मांदियाळीसाठी आणि त्या सोबतीला ओळखला जातो बैलगाडा शर्यतीमधील त्यांच्या नावासाठी, ज्यामध्ये योगेश शेठ बनकरी साहेबांचा आपण पाहू शकतो हरण्या बैल देखील आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो अद्विका कृष्णा शेठ ठाकरे यांच्या घरचा साज शंभू याचा देखील नामोल्लेख केला जातो। आणि नक्कीच खुशखबर अशी आहे की कुमारी अद्विका कृष्णा शेठ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व कैलासवासी पांडुरंग शेठ ठाकरे यांच्या स्मरणार्थ येत्या 25 तारखेला रामश्याम मैदान खिडकाळी येथे भव्य आणि दिव्य बिनजोड मैदानाचं आयोजन करण्यात आलंय, ज्याचं आपण पाहू शकतो पारितोषिकांचा वर्षाव असेल 15 कूलर, 3 सायकल, 3 टेबल फॅन आणि त्यासोबतीला 5 बिग ट्रॉफीज आणि त्यासोबतीला अनेक साऱ्या छोट्या ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतील। सो शर्यत शौकींसाठी फार चांगली संकल्पना आणि फार चांगला आपण पाहू शकतो जो मात्र व्यासपीठ देखील निर्माण होईल। यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय, फलंदाज होतील बाद।
ती पाहायला मिळते त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. गाव भगत आहेत संतोषजी सुरोशे, त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती कमी होती, 9 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रवेशने चांगली गोलंदाजी केली आहे. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाई देखील पाहायला मिळते. सायनाथ शेठ ठाकरे यांचं देखील मी विशेष नामोल्लेख करेल, ज्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत देखील या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक होती, मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. मी उल्लेख करतो तो सायनाथ शेठ ठाकरे यांचा, ज्यांच्या माध्यमातून देखील पहाटे 4 वाजेपर्यंत मेहनत आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगळी संकल्पना गिफ्ट हॅम्पर जे मात्र होते, आणि आदेश पावशे यांच्या माध्यमातून ती संकल्पना आपल्याला पाहायला मिळत होती. शुभम ठाकरे यांच्या माध्यमातून देखील खूप सारी मेहनत. बाउंड्री चेक इथे आपल्याला पाहायला मिळेल. आणि येस खूप सारी मेहनत सायनाथ शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. त्यांचं देखील विशेष आणि गोड कौतुक करू. अरे रुपेश दादांना कोणीतरी बाहेर घेऊन या. आणि आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांकडे रेफरल देखील देण्यात आलाय. सो एक्झॅक्टली काय असेल हे आपण पाहूया. सर कॅमेरामध्ये ब्लाइंड स्पॉट तो मात्र क्रिएट झाला, त्यामुळे जो डिसिजन 2 धावा, येस 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 12, 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर दुसरी सुरू आहे, आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला प्रवेश बॉलिंग मार्क वरती येत आणि प्रवेशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कामगिरी जी मात्र होत असताना पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगलाय निरंजनच्या बॅट मधून, मात्र डाऊन दी बॉल आलाय फिल्डर, फटका फसला आणि त्यानंतर निरंजन नावाचा धक्का बसला. विकेटचं पतन होतोय, लागतोय हा मोठा धक्का. बॅटिंग करत असताना सध्याच्या स्थितीला टीमला फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. नवीन फलंदाज धनु केने जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद होत आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा होत असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहू शकतो पूर्ण प्रकारे डॉमिनेटिंग कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये सध्याच्या स्थितीला. चांगल्या प्रकारे कामगिरी जी मात्र होत असताना पाहायला मिळते आपल्याला सध्याच्या स्थितीला. गोलंदाज प्रवेशच्या माध्यमातून पहिला चेंडू सिंगल, विकेट, डॉट बॉल, विकेट देखील पाहायला मिळाले. त्यावेळेस देखील आपण पाहतो 1 धाव इथे कंप्लीट होते. अशा रीतीने षटक क्रमांक 2 तो देखील कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती असतील. 13 धावा धावफलकावरती. चला लवकर बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाने यायचे, जास्त वेळ घेऊ नका. विद इन टाइम लिमिट आपल्याला ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. सो रिक्वेस्ट थोडंसं सहकार्याची अपेक्षा प्रत्येकाच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती.
2 षटकांची समाप्ती 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन आपल्याला पाहायला मिळतील शुभम येत आहेत. गणेश दादा बनकरी असतील आणि त्यानंतर आमचे संतोष दादा असतील ते मात्र एवन जोडी आहे आणि रजा घेत आहेत. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. उद्या देखील त्यांची उपस्थिती मे बी पाहायला मिळेल. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपल्याला तिसरी मार्गस्थ पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि तो देखील वाईट बॉल असं मात्र येत असताना पाहायला मिळतोय. शुभम वरती दारमदार खूप जास्त प्रमाणात असेल. 2 ओव्हरसाठी 14 मिनिटं लागलेली आहेत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 14 मिनिटं 2 षटकांसाठी लागले आहेत. सो रिक्वेस्ट थोडंसं सहकार्य स्पीडअप करायचंय. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा तिसरा धक्का. धनु केने बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज जो मात्र येतोय विनायक येतोय. एक धाव इथे देखील कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. वन ऑफ द फायनेस्ट टुर्नामेंट. एक गाव एक लीगच्या फॉर्मॅटच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर सातत्याने जर पाहायला गेलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस कांबा प्रीमियर लीग असते. संपूर्ण गावकऱ्यांमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन बदल चांगल्या प्रकारे केले जातात. या वर्षीचा जर विचार केला तर यावर्षी मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक गाव एक मालिका एक गाव एक लीग मध्ये जर पाहायला गेलं तर मालिकावीरसाठी बाईक आपण खूप कमी स्पर्धेमध्ये पाहिलेल्या आहेत. त्यापैकी एक स्पर्धा म्हणजे कांबा प्रीमियर लीग. हे देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. जे आम्हाला मालिकावीरची बाईक सौजन्य झाली. सौभाग्यवती दीपालीताई चिंतामण चौधरी यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून आभार असेल. त्यानंतर पाहायला गेलं तर प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ पारितोषिक ची ट्रॉफी आम्हाला पहिल्या सीझन पासून दीपक दादा म्हारसे साहेबांच्या माध्यमातून सौजन्याने झाली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. इथे देखील आपण पाहतोय कंप्लीट होती एक सिंगल धाव. काय एफर्ट होता. चांगल्या प्रकारे एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डरच्या माध्यमातून संपूर्ण समर्पण जे मात्र केलं जात आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आहेत. पुन्हा एकदा विनायकच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये इनसाइड दी सर्कल. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र 1+ डिक्लेअरची एक म्हणजे या 2 धावा की सर ही एक की 2 आहेत. एक आहे 2 धावा. ओके 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकवीस धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं 21 धावा धावफलकावरती. अशा मात्र आपण पाहू शकतो सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक कंप्लीट होती एक सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 22-22 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी झाली होती. विकेट देखील आली. दुसऱ्या षटकात देखील विकेट पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये देखील विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 22-22 या आकड्यावरती. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. तर याच दरम्यान बंटी जोशी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मागच्या वर्षीचा विचार केला बंटी जोशी साहेबांच्या माध्यमातून नाश्ता जो मात्र सौजन्य झाला होता मला आठवत आहे.
अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे, त्यांची देखील उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील, चौथ्या षटकामध्ये येत आहेत. पहिला बॉल आपण पाहू शकतो वाईड येतोय. वाईडची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल 23 आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल ची मात्र येत असताना पाहायला मिळतील. 2 वाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 24 या आकड्यावरती. 24 जावा स्कोरबोर्ड वरती आहेत. इथे स्ट्रोक चांगला आहे, फटका दर्जेदार, चेंडू सीमा पार, मिथिल दाबा 6, येतोय पलटवार आणि बागेशच्या बॅट मधून आलाय KPL षटकार. तीस या आकड्यावरती. रोहित दादा सुरोशे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी भागेश सुरोशे यांच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकारांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे देखील वाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा च्या मात्र येत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 31 31 जावा धावा फलकावरती आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती, पहिले 2 बॉल वाईड, षटकार वाईड आणि त्यानंतर येत असताना पाहायला मिळेल डॉट बॉल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळते 31 या आकड्यावरती. यावेळी चांगला स्ट्रोक आहे, थोडेसे शफल झाली होते. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे मात्र ऋतिक पाहायला मिळतील. कंप्लीट एक सिंगल धाव होतीये आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो टीमची टोटल 32 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगल्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आले. सातत्याने व्ही मध्ये किंबहुना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न तो होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल 2 पुढे जाते 34 या आकड्यावर. यावेळेस देखील लॉफ्टेड ड्राइव्ह, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट 2 धावा पाहायला मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या प्रकारे इथे पाहायला मिळते. ज्याप्रमाणे भागेश कामगिरी करतोय त्याची साथ विनायक देखील चांगल्या प्रकारे देतोय. रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने चांगली होत असताना पाहायला मिळते. 36 धावा धावा फलकावरती आहेत. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, बराच काळ डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत. ऋतिक जजमेंट खराब आहे आणि आपण पाहू शकतो एक सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. 2 धावा च्या मात्र कंप्लीट होत आहेत. येस, 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती.
खेळाडू कक्षामधून कोणी येणार नाही या गोष्टीची नोंद करून घ्यायची. खेळाडू कक्षामधून कोणी येणार नाही या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पाणी लागला मॅनेजमेंट कमिटीला बोला, ते आले नाहीत तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मात्र खेळाडू कक्षामधून कोणी येणार नाही या गोष्टीची नोंद करून घ्या. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल, फलंदाज होत असताना पाहायला मिळतोय. बाद विकेटचं पतन षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. गजाननजी बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 39 39 या आकड्यावरती. सॉफ्ट हँडने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतो. हार्दिकचं मी कौतुक करेल, वन ऑफ द अपकमिंग रायझिंग स्टार म्हणून हार्दिकची ओळख आहे. सिंगल धाव जी मात्र इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती आहेत. भागेश जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, विनय येतोय, कॅच झाली कंप्लीट, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. एकच धाव पाहायला मिळेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. फलंदाज बाद होतोय. 44 धावा अशा प्रकारे धावफलकावरती आहेत आणि 45 धावींचं टार्गेट सेट करण्यात आलंय. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. आता फिल्डिंग CR11 टीमने लगेच लावून घ्यायची आणि ओपनिंग पेयर 2 मिनिटाच्या आतमध्ये AUP वॉरियर्स पावशेपाडा टीमने पाठवायचे. 2 मिनिटाच्या आतमध्ये फिल्डिंग देखील लागणं गरजेचं आहे आणि ओपनिंग पेयर देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं राहील. टॉस साठी ओनली C11 SPK सुपर किंग्स. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. SPK सुपर किंग्स ओनली C11. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. तर याच दरम्यान सुनीलजी सुरुशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज 10 सामनेत 9वा सामना सुरू आहे.
यानंतर 10वा सामना असेल. उद्या 11 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. उद्या बरोबर 8 वाजता पहिला चेंडू पडेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 8:30 नंतर जर संघ आले तर कदाचित आपल्याला कमी षटकांचे मे बी मॅच खेळावे लागू शकतात. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेच यायची. पावशेपाडा टीम AUP 11 ओपनिंग पेअर 1 मिनिटाच्या आतमध्ये आली नाही, पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. विकासजी बडेकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. रायते संघाचे लेजंड क्रिकेटर आहेत. ओनली दोस्ती 11 टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. चला लवकर बॉलरनी बॉलिंग साठी तयार राहायचे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. 45चं टार्गेट आहे. बॉलिंग मार्क वरती चेतन आपल्याला पाहायला मिळतील. दोस्ती 11 टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग चूज करण्यात आली. दोस्ती 11 टीम आपण खेळाडू कक्षाजवळ रेडी राहायचे, या गोष्टीची देखील नोंद करून घ्या. पहिला चेंडू जो मात्र मृत्यू चेंडू होता. रेड बॉल पाहायला मिळाला. 45चं टार्गेट आहे. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता. विनय पावशे पाहायला मिळतील. पहिला चेंडू त्यावरती एक सिंगल धाव एकवटली जाते. सिंगल धावेच्या मदतीने टीमचं टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होते. धावसंख्येची मात्र धाव फलकावरती ओपन होत असताना पाहायला मिळेल. एक धाव धाव फलकावरती आहे. प्रति षटकामागे 9ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची आहे आणि 9ची सरासरी मेंटेन करत असताना सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर धावसंख्या देखील आपण पाहतोय चांगल्या प्रकारे मेंटेन होणं गरजेचं आहे. चेजिंग करत असताना प्रति षटकामागे 9ची सरासरी मात्र पॉवर प्लेचा इस्तेमाल होणं देखील गरजेचं आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला इनफिल्डला भेदलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. मिथिल धावा 4. येतोय पलटवार आणि चेंडू सीमा पार. चौकार. फलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. या षटकामध्ये आपण पाहतोय सिंगल सातत्याने घेतल्या जातात. डॉट बॉल पर्सेंटेज कमी येत नो डाऊट एट ऑल. एक चौकार देखील आलेला आहे. सिंगल देखील येत आहेत. याच दरम्यान दौलतजी राठोड साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच साठी शितप्रिय दौलतजी राठोड साहेबांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्यात आलंय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक चांगला आहे. चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4. येतोय फलंदाज विनयच्या बॅट मधून हा चौकार.
यज्ञेशच्या बॅट मधून येतोय. यज्ञेशच्या बॅट मधून चौकार येत असताना पाहायला मिळेल. चांगल्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केले जात आहेत. इथे देखील आपण पाहू शकतो एक सिंगल धाव एकवटली जाते. सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा. धावा फलकावरती असतील. विजयासाठी 4 षटक आणि अजूनही 33 धावेंची गरज. 33 आर स्टील रिक्वायर्ड इन रिमेनिंग 24 बॉल्स. 24 चेंडू 33 धावेंची गरज. इक्वेशन पाहायला मिळेल. चला टीम हँडल घ्यायचं नाहीये लगेच. एका मिनिटामध्ये षटक सुरू होणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते कुठलाही ब्रेक घ्यायचा नाही. पॅनल्टीला सामोरे जावं लागेल तुम्हाला. एका मिनिटामध्ये जर ओव्हर चेंज होऊन नवीन गोलंदाज बॉलिंगला नाही आला तर पॅनल्टी बसेल आणि नवीन बॅट्समन 30 सेकंदामध्ये मैदानाच्या आतमध्ये नाही आला त्यांना देखील 2 धावांची पॅनल्टी बसेल. लक्षात ठेवा. त्यामुळे लवकर यायचं. आता एक मॅच अजून आपल्याला कव्हर करायची. आज 10 मॅचेस, उद्या 11 मॅचेस आहेत. उद्या आपल्याला अजून लवकर मॅच सामने सुरू करायचे. बरोबर 8 वाजता सामने सुरू करण्यात येतील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. इथे स्ट्रोक चांगला लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट एक सिंगल धाव येते. अनिकेत पाहायला मिळतील. चांगल्या प्रकारे हा स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 धावा इथे देखील कंप्लीट होतील. ऋषी ची मात्र बॉलिंग मार्क वरती. ऋषिकेश त्याच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा. टीमची टोटल 14. दौलतजी राठोड साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला शीतपेय सौजन्य झालेलं आहे. विशालदादा सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विशालदादा या आपलं सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती जाऊन पोचली. 15 रन ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावांचं टार्गेट आहे आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 15 धावा धावफलकावरती. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. इथे या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होऊ शकली असती. बॅटची कडा लागली होती. निरंजनच्या थोडासा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 16 या आकड्यावरती. 16 रन 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. पुल केलेला स्ट्रोक आहे. आउटफील्ड स्लो आहे मात्र चेंडू चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिथिल लाभाचार येते पलटवार. चौकार. पाहायला मिळाला. पॉवर प्ले सेकंड सुरू आहे. अर्थातच 3च खेळाडू डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळते. गॅप शॉट सिलेक्शन्स केले जात आहेत. त्यावेळेस देखील सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. ज्याप्रमाणे आदेश पावशे स्ट्रोक खेळतो फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो इनसाइड आउट. अगदी त्याप्रमाणे यज्ञेश देखील कामगिरी करतोय. मात्र ताकद देखील असणं गरजेचं आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल होता. मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच इथे होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. समीकरण येऊन टेपलाय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेंची गरज.
इथे देखील वेट वॉच करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे आपण पाहतोय चेंडू घुशांकित क्षेत्रामध्ये चाललाय, जिथे एक धाव इथे कंप्लीट होईल सिंगल धावेच्या मदतीने. टीमचं अकाउंट पुढे चाललंय, जाऊन पोहोचले 22 वरती. 22 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 23 धाव्यांची गरज असेल 17 चेंडूंमध्ये. 23 धाव्यांची गरज. इक्वेशन आपण पाहू शकतो. इथे देखील बॅटची कडा लागतीये. कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडा लागली. ऋषी आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. कंप्लीट एक सिंगल धाव होतीये. सिंगल डबलने काही होणार नाहीये, मोठे स्ट्रोक्स देखील येणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटच्या 2 षटकांमध्ये किंवा शेवटच्या एका षटकामध्ये प्रेशर बिल्डअप तुमच्यावरती होऊ शकतो. इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. खेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र घुशांकित क्षेत्रात चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 24, विजयासाठी 21 धावेंची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. मिस टॅम स्ट्रोक. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. प्रवेशिके संपुष्टात. प्रवेश बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर लगेच पळत यायचे मैदानाच्या आतमध्ये. पळत या. रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल 25, विजयासाठी 20 धाव्यांची गरज. 14 चेंडू 20 इक्वेशन पाहायला मिळतोय. ऋतिक पाहायला मिळतील. इथे देखील मिस टॅम स्ट्रोक आहे. एक सिंगल धाव कंप्लीट होती. फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागते की काय, हा एक प्रश्नचिन्ह असेल. मात्र एका धावेवरतीच समाधान मानावं लागते. 13 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू आणि 19 धावेंची गरज. इक्वेशन पाहायला मिळेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल. सो 13 चेंडूंमध्ये 18 धावेंची गरज. इक्वेशन पुन्हा एकदा आपण पाहू शकतो एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ची मात्र पाहायला मिळतीये. 28 धावा आहेत धाव फलकावरती. विजयासाठी 17 धाव्यांची गरज. विजयासाठी 17 धाव्यांची गरज. इक्वेशन 13 चेंडू 17. बॉटमहँडचा चांगला वापर. फुलरलेनचा बॉल होता. कंप्लीट एक सिंगल धाव होतीये. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. आणि आता समीकरण येऊन टिपलंय 12 चेंडू 16 धावेंची गरज. 12 चेंडू 16 इक्वेशन पाहायला मिळेल. लगेच नवीन गोलंदाजाने बॉलिंग मार्क वरती यायचे आणि जे पियर आहे बॅटिंगचं आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये जायचंय. लगेच बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाने यायचंय. यानंतर जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल. ओनली दोस्ती 11 विपक्ष एसपीके सुपर किंग्स. तसं पाहायला गेलं तर शेड्यूल खूप टाईट होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर 9 मॅचेस देखील एका दिवसामध्ये 5 षटकांची होणं थोडंसं अवघड असतो. शिफाटे येथील उद्योजक प्रवीण शेठ भुईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचं स्वागत केलं जात आहे या चौकाराने. मिस्टेक होते फिल्डरच्या माध्यमातून. सचिन राठोडच्या माध्यमातून मिस्टेक आणि चेंडू सीमा पार. मिथिलदाबाद 4 येतोय हा KPL चौकार.
च्या विरोधामध्ये पहिल्याच बॉल वरती आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. ही इक्वेशन 11 चेंडू 12 हे इक्वेशन आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतो हळवार पद्धतीने ड्राईव्ह केलंय. कंप्लीट एक सिंगल होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळेल. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. शेफाटे येथील उद्योजक समाजसेवक प्रवीण शेठ भुईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून दीपकदादा म्हारसे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. योगेश शेठ बनकरी असतील यांच्या उपस्थितीमध्ये शेफाटा येथील उद्योजक समाजसेवक सन्माननीय प्रवीण शेठ भुईर साहेबांचा आपण शुभ सन्मान असो मात्र करणार आहोत. इथे देखील सिंगल धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे चालली आहे. जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. 37 रन 37 धावा. धावा फलकावरती विजयासाठी 8 धावेंची गरज आहे. 9 चेंडू आणि 8 धावा. एक विकेट पाहायला मिळेल. वे वाचवणं गरजेचं राहणार आहे. ओपनिंग पेअर तयार ठेवायची आहे. नेक्स्ट मॅच मध्ये ओनली दोस्ती 11 टीमने इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. न्यू बॅटर चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या. चला नवीन फलंदाजाने लगेच या. पळत यायचे. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. चालत आलात तरी देखील तुम्हाला मॅनेजमेंट कमिटी जे म्हणेल तसे पॅनल्टी बसेल. या गोष्टीची नोंद करून घ्या. विलास आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती विलासने चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय पलटवार. KPL चौकार. दौलतजी राठोड साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला शीतपेय सौजन्य झालेलं आहे. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस आपण पाहतो एफर्ट चांगला मात्र चेंडू सीमा पार. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आपण पाहू शकतो. AUP वॉरियर्स पावशेपाडा संघाने. आता ओनली दोस्ती 11 ओपनिंग पेअर पाठवायचे. SPK सुपर किंग्स आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची. मॅन ऑफ द मॅच यज्ञेश असलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चला ओनली दोस्ती 11 एका मिनिटामध्ये ओपनिंग पेअर पाठवायची. SPK सुपर किंग्स एका मिनिटामध्ये आपण फिल्डिंग लावून घ्यायची.